हातकणंगले येथील अंबर हॉटेलजवळ सांगली ते कोल्हापूर मार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी एसटी चालकाला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात हातकणंगले पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 337 आणि 427 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादीनुसार एसटी चालक मिलिंद सरवदे यांनी निष्काळजीपणे आणि भरधाव वेगानं वाहन चालवून दुचाकीस्वार सुनील पाटील राहणार हातकणंगले आणि त्यांच्या लहान मुलास जोरदार धडक दिल्याचा आरोप होता. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र इचलकरंजी येथील न्यायालयात दाखल केले. खटल्यादरम्यान फिर्यादी, जखमी साक्षीदार, पंच व पोलीस अधिकारी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. तसेच पंचनाम्यातील तपशील आणि प्रत्यक्ष साक्ष यामध्ये तफावत दिसून आली. सदर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांनी मांडलेल्या युक्तिवादानुसार आरोपीविरुद्ध ठोस व सुसंगत पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी न्यायालयानं संशयाच्या फायद्याचा आधार घेत एसटी चालक मिलिंद सरवदे यांना अपघाताच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, अकिल मुजावर, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार आणि काझिम जुमानी यांनी सहकार्य केले. MS51 न्यूजकरिता मुबारक शेख.